आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। मीरा भाईंदर पोलिसांकडून सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। पोलिसांकडून 107 मोबाईलसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुख्य आरोपी प्रिन्स सजनानी छत्तीसगडमधून ताब्यात। विरारच्या बोळिंजमध्ये 18व्या मजल्यावरून उडी मारून 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या। अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। मात्र ही हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईत ई-कॉमर्स कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। ऑर्डर केलेल्या वस्तूंचं बारकोड बदलून सुरू होती फसवणूक। डिलिव्हरी बॉयला हाताशी धरून ई-कॉमर्स कंपन्यांना लावला लाखोंचा चुना। 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला। याचिकाकर्त्यांनी दिलेल्या ॲफिडेव्हिटवरती राज्य सरकारला उत्तर द्यावं लागणार। राज्य सरकारच्या उत्तरानंतर अंतिम स्थगितीवरती कोर्ट निर्णय होईल। मराठा कुणबी जी.आर विरोधातील आव्हान याचिका फेटाळल्यानंतर मराठा महासंघाच्या राजेंद्र कोंडरेंची प्रतिक्रिया। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस सरसावले। मुख्यमंत्री सहायता निधीला 43,95,000 रुपयांची मदत। शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंकडून फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द। सिंधुदुर्गातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। फळ पीक विमा योजनेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा बैठकीत निर्णय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 लाखांची मदत। मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी मदतीचा चेक मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द केला। सरकारनं पॅकेज नव्हे तर नुकसानग्रस्तांच्या हाती भोपळा दिलाय। 31,628 कोटींमध्ये फक्त 6,500 कोटी रुपयांची मदत। बाकी सर्व जुन्याच योजनांची गोळाबेरीज। अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन आहेर यांच्याकडून मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट। कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तक वाटपावरून झालेल्या वादावरून आहेर यांचं निवेदन। नाशिकमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शिल्पा शेट्टीनं तिच्या बहिणीसह वैनी गडावरती दर्शन घेतलेलं आहे।